नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळत आहे, काही ना काही बहाणा करून अर्णवने ईश्वरीला ऑफिसला बोलवलेलं असतं. ती यायला तयार नसते तेव्हा तो तिला सांगतो, माझा प्रॉब्लेम आहे, प्लीज माझ्यासाठी तरी ये, तूच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ह्या गोष्टीने ईश्वरीला फार आनंद होत असतो. ईश्वरी त्याला टॉन्ट मारत असते, असा कुठला प्रॉब्लेम आहे जो माझ्या मदतीने होणार आहे सॉल्व्ह. या गोष्टीने तिला फार आनंद होतो आणि ती त्याला चिडवत असते. तो तिला म्हणतो, लवकरात लवकर ऑफिसमध्ये ये, मी सांगतो. इकडे ईश्वरीची आई टेन्शनमध्ये असते. तिला जुन्या गोष्टी आठवत असतात. त्या आठवून ती दुःखी होत असते. त्या आठवणींमध्ये ती उजाळा देत असताना एक आठवण अशी असते, अर्णवच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये ती त्यांच्यासोबत काम करत असते. वल्लवीने त्यांना एक औषध दिलेलं असतं ज्याने त्यांना गुंगी येते आणि ते गुंगीमध्ये पडणार असतात. तेव्हाच ईश्वरीची आई त्यांना सावरते. ही गोष्ट तिला आठवते आणि सावरत असतानाच त्या ठिकाणी मीडियाचे काही लोक येऊ लागतात. ते शुद्धीवर नसतात. त्यांना ती सावरत असते आणि तितक्यात मीडियाचे लोक घुसतात आणि काही विचार न करता फोटो काढतात आणि त्यांना प्रश्न विचारू लागतात, तुम्ही दोघे इथे काय करत आहात आणि सात्विका मॅडमचा तुम्ही विश्वासघात करत आहात, असं सगळं काही बोलू लागतात. तिचं कोणी काही ऐकून घेतलेलं नसतं. त्यामुळे तिच्या आयुष्यात जो बदल घडला तो आठवून तिला वाईट वाटत असताना तिथे ईश्वरी नाश्त्यासाठी पोळी घेऊन येते. आईचा उतरलेला चेहरा पाहून ती विचारू लागते, काय झालं आहे का? तू माझ्याशी मनमोकळेपणे बोलू शकतेस, सांग ना तुला काय झालं आहे. पण ती म्हणते, नाही काही झालेलं नाही. दरवेळेला तू विषय टाळत असते, सांग नक्की काय झालं आहे. पण ती सांगत नाही. मग त्याच वेळेला ईश्वरी तिच्या आईचा आनंद वाढवण्यासाठी विचार करू लागते, काय बोलावं. मग ती म्हणते, तुला बाबांची आठवण येत आहे का? थांब. बाबांना फोन लावून मग ती दोघं जणांची बोलणं घडवून आणते आणि ईश्वरी आईला सांगते, तू सांग बाबांना मी फार रागवले आहे, तुम्ही लवकरात लवकर इकडे माझ्याकडे. बाबा आले की आपण सगळेजण मिळून खूप मस्ती करू, असंही ती बोलत असते आणि आईला हसवण्याचा प्रयत्न करू लागते. आणि तिची आई म्हणते, हो गं बाई, नक्की येतील बाबा लवकर. इकडे ऑफिसमध्ये अर्णवच्या जवळ जाण्याचा लावण्य प्रयत्न करत असते. त्याला काही ना काही कारण करून त्याच्या जवळ जाते आणि आपल्या मीटिंगमध्ये आपल्याला काय काय बोलायचं आहे, मी काय काय डिझाईन सिलेक्ट केले आहे, ह्या मी तुला दाखवू का, असं म्हणत त्याच्या जवळ जाते. त्याच्या लॅपटॉपवरती त्याला खोलून सगळं दाखवत असते. त्याला ते सगळं अजिबात आवडत नसतं, पण तरीही ती आणखी जवळजवळ जाण्याचा प्रयत्न करत असते. तिचं विचित्र वागणं त्याच्या लक्षात येत असतं, पण ती असं काय वागते हेच त्याला समजेनासं होतं. मग तो तिथून उठतो आणि ठीक आहे, आपण मीटिंगमध्ये काय होतं ते बघूया, असं म्हणत तिला टाळण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला ती म्हणते, तुला काही पर्सनल काम आहे का? तेव्हा म्हणतो तो, असं काय विचारते. मग ती म्हणते, मला पर्सनल काम आहे, वल्लवी मॅडमने मला घरी बोलवलं आहे, त्यामुळे आपण संध्याकाळी दोघंजणं सोबत जाऊया का घरी? तो म्हणतो, बघूया. इकडे ईश्वरीच्या घरी राकेश जाऊन पोचलेला आहे. तिच्या वडिलांशी तो गप्पा मारत असतो. तिच्या वडिलांना आठवतं की याने आपली मदत केली होती आणि तुम्ही खूप चांगले आहात, हे नेहमी ईश्वरी सांगत असते. त्यावेळेला तो म्हणतो, मी तुमचं बोलणं जरा फोनवरचं ऐकलं, तुम्ही कसल्या पेपर्सबद्दल बोलत होतात, मी ही लॉयर आहे, मी तुमची मदत करू शकतो. मग तिचे वडील ते पेपर्स त्याच्या हातात देतात आणि सगळी डिटेल्स सांगू लागतात. मग त्याच्यासाठी चहा बनवण्यासाठी तो आतमध्ये जातो आणि सगळे पेपर्स तुम्ही वाचा, तोपर्यंत तुमच्यासाठी बढिया चाय बनवून आणतो, असं सांगून तो आत जातो. इकडे मात्र त्याला खूप छान संधी मिळत आहे ईश्वरीच्या वडिलांच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचं, त्यांचं मन जिंकण्याचं. या गोष्टीचा त्याला फार आनंद होत असतो. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की अर्णव ऑफिसमध्ये बसलेला असताना तिथे ईश्वरी येते. ईश्वरी आल्यानंतर त्याला विचारू लागते, इथे तर काहीच प्रॉब्लेम दिसत नाही, तुम्ही मला एवढ्या घाईघाईने का बोलवलं? ईश्वरीला पाहिल्या क्षणी अर्णव तिच्याकडे वरपासून खालपर्यंत पाहतो. तुझा तो पॅराशूटसारखा ड्रेस कुठे आहे? आज तर छान दिसत आहे, असं म्हणत तिचं कौतुक करत असताना ती त्याच्या मागे मागे बडबड करत जात असते. त्यावेळेला दोघांची टक्कर होते आणि ती पडणार. तितक्यात अर्णव तिला सावरतो आणि त्या दोघांना असं एकमेकांच्या इतकं जवळ पाहून लावण्याचा मात्र जळफळाट होत असतो. ती त्या दोघांना बघून बाहेर निघून जाते आणि मग अर्णव तिला सांगू लागतो की ह्या मशीनबद्दल तुला सांगायचं होतं. मग ती म्हणते, मशीन तर चालू आहे, तुम्ही मुद्दाम मला इथे कशासाठी बोलवलं? मग तो तिच्यासाठी आईस्क्रीम तिच्यासमोर ठेवतो आणि सांगतो, नीट शांत बस, ही आईस्क्रीम खा, याच्यासाठीच मी तुला इथे बोलवलेलं आहे आणि तुला आईस्क्रीम खूप आवडते, तुझी आईस्क्रीम मी खाल्ली होती म्हणून तुला ती देण्यासाठी इथे बोलवलं. हे ऐकून आता ईश्वरी त्याच्यावर विश्वासच बसत नाही. हा खडूस इतका बदलू शकतो, ह्या गोष्टीने तिला विश्वासच बसत नसतो. पुढील भागात आपल्याला हेही पाहायला मिळेल, ईश्वरीला अर्णव सांगत असतो, उद्याचं लक्षात आहे ना? असं म्हटल्यानंतर ती, हो नक्की माझ्या लक्षात आहे, असं सांगते. आता ह्या दोघांमध्ये नक्की काय ठरलं आहे, या गोष्टीने लावण्या विचारात पडते.
आणि त्या दोघांना भेटू द्यायचं नाही असाही तिचा प्लॅन सुरू होतो. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं, वल्लवी ईश्वरीच्या आईला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाते आणि तिथे गेल्यानंतर ती तिथे नसते. मग ईश्वरी विचारते, तुमचं काय काम होतं? वल्लवी तिला धमकी देते, इथून पुढे माझ्या घरी अर्णवशी भेटण्याचा प्रयत्न करू नको आणि यायचंही नाही हेही सांगत असते. ईश्वरीला प्रश्न पडतो, ह्या इतक्या रूडली माझ्याशी का बोलत आहे? पुढे काय होणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.